स्वामी समर्थ. नमस्कार. माझे अजित व्लॉग आहे यूट्यूब चॅनलवर तुमचं आज सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजचा हा व्लॉग जरा हटके असणार आहे. हटके यासाठी की हा व्हिडिओ मी जिकडनं शूट करणार आहे त्या ठिकाणी मला वाटते आजपर्यंत कोणीही यूट्यूबरने व्हिडिओ बनवला नाही. ते ठिकाण आहे नवी पनवेलमध्ये एक अडाय गाव आहे. अडाय गावामध्ये एक डोंगर आहे चांगला आणि त्या डोंगराच्या माथ्यावर एक सुंदर असं देऊळ बांधलं आहे. त्या देवळावरती मी हा व्हिडिओ शूट करणार आहे. एक शिवभक्त श्री रामचंद्र भगत यांना स्वप्नामध्ये भगवान शंकरांनी दृष्टांत दिला आणि त्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण त्या डोंगरावरती एक सुंदरसं शिवमंदिर बांधावं. त्यांनी एक सुंदर शिवमंदिर बांधण्यासाठी तिथे एक शंकराची पिंडी आणली आणि ती वरती स्थापन केली आणि तिथे एक छोटंसं देऊळ बांधलं आणि त्या देवळाला नाव दिलं श्री वागेश्वर शिवमंदिर. हे शिवमंदिर डोंगराच्या शिखरावर आहे. म्हणजे डोंगराच्या पायथ्यापासून तुम्हाला जर या शिवमंदिरपर्यंत जायचं असेल तर कमीत कमी अर्धा तास लागतो. खूप निमुळते रस्ते आहेत. कोकणात जसे रस्ते असतात निमुळते तसे रस्ते आहेत. खालती एकदम खोल खाई आहे आणि दृश्य एकदम सुंदर आहे, शांत आणि एकदम मस्त प्रसन्न वाटते तिकडे जाताना. ह्या वागेश्वर शिवमंदिराची स्थापना 23 डिसेंबर 2024ला झाली आणि हे मंदिर एवढं सुंदर आहे की या मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला असा आभास होतो की जणू काही शंकर भगवान इथे ध्यानस्थ बसले आहेत. जसे शंकर भगवान कैलाश पर्वतावर ध्यानस्थ बसतात तसाच आभास आपल्याला या डोंगरावर जाणवतो. हे डोंगरावरती हे देऊळसुद्धा अशा ठिकाणी बांधलं आहे की खूप उंचावरती आहे आणि तिथेसुद्धा आपल्याला जेव्हा मंदिरात प्रवेश करतो तेव्हा आपल्यालासुद्धा असा आभास होतो की शंकर भगवान इथे ध्यानस्थ बसले आहेत आणि खूप प्रसन्नता वाटते. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये एक अशी ऊर्जा निर्माण झाल्याची जाणीव होते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला एक अद्भुत शक्तीची जाणीव होते. असं वाटते की आपल्यासोबत शंकर भगवान इथे ध्यानस्थ बसले आहेत आणि ते आपल्याकडे पाहत आहेत. खूप प्रसन्न वाटतं, शांत वाटतं आणि मन एकदम आनंदित होऊन जातं. जेव्हा तुम्ही ह्या मंदिरामधून बाहेर पडता तेव्हा तुम्ही एक पॉझिटिव्ह वाईब्स तुमच्यासोबत घेऊन जातात असंच तुम्हाला फील होतं. आपल्याला लोकेशनवर घेऊन जाण्यासाठी आपल्याला हे दादा आले आहेत. हे दादा आपल्याला घेऊन जातील तिकडे. यांचं नाव आहे रामचंद्र भगत. हे म्हणजे ह्यानेच हे देऊळ बांधलं आहे. तर आपण तिकडे जाऊ आणि नंतर सविस्तर त्यांच्याबद्दल माहिती घेऊ. डोंगराच्या पायथ्याशी जाण्यासाठी रस्ता नाही आहे, असं ऑफरोडिंग करत जावं लागतं. 73 वर्षाचे हे शिवभक्त रामचंद्र भगत डोंगराच्या पायथ्याशी येऊन पोचलो आहे आपण आता. केवढं सुंदर गावातील दृश्य, कोकणातला फील जाणवतो इकडे. हे आदही गाव आहे, ग्रामीण भाग आहे. परंतु बघा सगळ्यांच्या बिल्डिंग झाले, 2-2, 3-3, 4-4 माल्याच्या बिल्डिंग बांधलेले. असं वाटत नाही आता विलेज असं राहिलंच नाही. आणि इकडे या साईडचं इकडे आकुर्ली गाव, हे पण ग्रामीण भाग असून देखील पण बघा म्हणजे आपल्या देऊळ हे 2 गावाच्या मधनं कसं चाललंय. म्हणजे कोणी म्हणणारच नाही की इथं अशी लोक.
हे आर्टिफिशियल झाड आहे आणि त्या झाडावर तुम्हाला शिवशंभूची प्रतिमा दिसेल. तसंच बाजूला एक गार्डन बनवलं आहे. इथे ट्रॅकिंग घेणारी लोकंसुद्धा येतात आणि झाडं लावतात, झाडांना पाणी घालतात. हे शिवशंभू गार्डन नाव दिलं आहे गार्डनला. तुळशीची झाडं लावले आहेत, फुलं लावले आहेत, फुलांची झाडं लावले आहेत आणि थोडा वेळ जाईल पण छान होईल. इकडेच हा परिसर एकदम सुंदर झाडांनी गजबजून जाईल. आपण आता वाघेश्वर शिवमंदिरजवळ आलो आहे. आपण रामचंद्र भगत हे या देवळाचे मुख्य आहेत, ज्यांनी हे देऊळ बांधलं आहे. त्यांच्याकडनं आपण त्यांची माहिती घेऊया या देवळाबद्दल आणि सविस्तर माहिती. माझं नाव रामचंद्र भगत. मी राहतो इथं नवी पनवेलमध्ये. तर बरं 7-8-10 वर्षापूर्वीपासून मी ह्या डोंगरावर नेहमी फिरायला येत असतो. तर मला अचानक एक दिवस असं स्वप्नात आलं, इथे काहीतरी स्वयंभू शंकराचं स्थान आहे असं एक थोडा भास झाला मला. तर मग मी इथे साफसफाई करून खाली एक शंकराची पिंडी छोटीशी आणून ठेवली. छोटीशी पिंडी आणून लोक पूजा करायला लागली, इथं जाणं येणारे लोक. मग मी आणखीन काहीतरी 2 कपडे आणून असे चारी बाजूने कापड लावलं, छोटंसं मंदिराचं स्वरूप दिलं आणि वरती असं छत लावलं. तर तिथे आणखीनच वाढलं, लोकांना पूजा करायला लागली, साफसफाई करायला लागली, नारळ आणायला लागले. मग मला वाटलं काहीतरी आपण छोटंसं इथे मंदिराचं एक उभं करावं स्ट्रक्चर. मग मी सुरुवात केली. मला वाटतं 2 महिने आधी, महाशिवरात्रीच्या गेल्या वर्षीच्या महाशिवरात्रीच्या पूर्वी 1-2 महिने आधी घरी स्ट्रक्चर तयार केलं, बोर्ड फिटिंग केलं हे सगळं. आणि मग असे काही आपल्यासारखे मित्र मिळाले, त्यांची हेल्प घेऊन मजूर हेल्पर आणून हे इथं मंदिर उभं केलं. आणि तेव्हापासून हळूहळू जास्त मला प्रतिसाद मिळत लागला. लोकांची इथं रजाई वाढली, रिस्पॉन्स मिळत गेला. मुंबईवरून, महालाडवरून, बोरिवलीपासून ते इकडे माटुंगापासून लोक इथे यायला लागले. चिकार मित्र. पावसाळ्यात इथं रेनी सीझनमध्ये भयंकरच येतात, भयंकर. शनिवार रविवार तर 500 लोक जवळ असतात ना हो. शनिवार रविवारी 500 लोक आणि इतर दिवशी 100 तर लोक आहेतच रेनी सीझनमध्ये. तर सगळं इथं एवढं म्हणजे कठीण होतं काम. इथे थोडं सिमेंट आणून 9-10 किलो सिमेंट आणून हे आम्ही मंदिर बांधलं. नंतर मग इकडे साफसफाई केली. तर हे मला मित्र भेटले भयंकर जबरदस्त. मग मला हे शेड बांधली, मी ते शेड उभी केली. तिथे खूप मोठी दगडं होती अशी. ते दगड तोडायला 5 दिवस गेले आम्हाला. थोडं करून तोडलं. नंतर मग आणखीन आम्ही यांची पण इच्छा वाढली, आपण इथे काहीतरी आणखीन इधर सब मट्टी डालने का अपने को, इधर बड़ा करने का. तो फिर ये इधर मट्टी डाला पूरा, उधर से मट्टी इधर डाला, ये इतना चढ़ा, इधर बहुत 5 फुट नीचे था. अभी लेवल किया, 2-2, 4-4 दिन हम इधर आकर काम करते थे. लेवल किया, फिर आहिस्ता इतना काम. मगर ये इनके वजह से किया, बहुत हेल्प किया मुझे, काम किया, कष्ट किया मेरे साथ. उनका नाम है सुभाष मोर्या. तर यांनी खूप मला मदत केली, अजूनपर्यंत करतात. कधी त्याने सांगितलं ते लगेच कप पावलावर ते तयार होतात. चला जाऊया, संध्याकाळी चला जाऊया आपण मंदिरात. आपल्याला हां, आणि तिथे गेल्यानंतर काहीतरी करायचं, नुसतं येऊन जायचं नाही. आपल्याला थोडं करायचं. इकडे गवत काढायचं, घास काढायचं, झाडं लावायची, पाणी घालायचं झाडांना. असं ते आमचं कार्य चालू राहिलं. तर आता इथपर्यंत आम्ही हे आता प्रगती केलेली आहे. काही लोकांची पण इथं ट्रेकरची लोकं येतात, त्यांचाही इथं मला प्रतिसाद मिळाला. हे साहेब यांनी बघा ह्या खुर्च्या दिल्या, आम्हाला न सांगता यांनी खुर्च्या इथे आणून ठेवल्या. असं काही लोक इथे उदबत्त्या, तेलाची बाटल्या, हे सगळं नारळ वगैरे, ते नाग आणलं एकाने कोण ह्याचं केलंच पाहिजे. पितांबरीचं ह्याचं येते, तांब्याचं येते नाग. आणि साफसफाई धुवून क्लीन करून पूजा करतात. मला काही करायला लागतच नाही. मी इथं आलो की कामात लाव काहीतरी इथं करावं म्हणून त्या दृष्टीने मी इथं. नाव कसं सुचलं तुम्हाला? हे नाव म्हणजे मी आता इकडे काय वरती आदिवासी लोक राहतात वरती. 2 वाडे आहेत, जवळजवळ 50-60 घरं आहेत तिथे. तर त्यांचं गाव वाघाची वाडून नाव आहे त्या गावाचं. त्या अनुषंगाने मला सुचलं की हे वाघाची वाडी जर म्हटलं, मग मी वाघेश्वर त्या अनुषंगाने वाघेश्वर शिवमंदिर असं नाव ठेवलं. कारण त्या आदिवासींना पण काहीतरी प्रोत्साहन मिळेल, उत्साह वाढेल, त्यांना काही मजा वाटेल, काहीतरी आपल्या इथं आहे म्हणून. आणि त्यांनी पण केली. मध्ये झाडं बिडं आणून त्या लोकांनी कामं केले. तशी पाणी घालतात झाडांना वगैरे करतात ती लोक, आदिवासी भाज्या वगैरे करतात.
आणि हे असे मित्र भेटले, यांचं नाव राजेंद्र वाघ. यांनी पण बऱ्यापैकी मदत केली. कधी सांगा तुम्ही, मी तयार आहे. थोडे बिजी असतात तुम्ही, एवढं हे असतात, तुमचं खूप मोठं योगदान आहे मंदिरासाठी. आणि खूप छान हे सुचलं तुम्हाला आणि ते हळूहळू अस्तित्वात आलं ते सगळं. आणि याच्या पुढे ते मला असं वाटतं की खूप मोठं नावारूपाला येणार आहे ही जागा आणि हे मंदिर. तर खूप छान आणि खूप सुंदर. खूप मित्र. आता हे पण मित्र ह्यांचं युवराज म्हणून आता हे भेटले 6-7-8 दिवसापूर्वी. ते आज बघा सांगितले आले. ते आता ते म्हणे कधीही म्हणा तुम्ही, कधीही सांगा. ते बघा आता प्रसाद घेऊन आले, केळी घेऊन आले, बरोबर लवकरच हजर झाले 1 तासापूर्वी. साहेबांचं मार्गदर्शन आणि साहेबांचं कष्ट खूप महत्वाचं आहे. त्यापुढे आणि आम्ही मोठं आहे. काहीच नाही. आणि हे नावारूपाला येण्यामागचं साहेबांचं मुख्य उद्देश खूप छान आहे. खूप छान. हा नाव कायमस्वरूपी राहणार आहे. आणि साहेबांनी हे वागेश्वर मंदिर हे गावानुसार ठेवलेलं नाव हे प्रचलित होऊन लोकांना त्याचे भरपूर सारं पनवेलच्या शहरासाठी हे एक चांगलं हे आहे. पनवेल 8-10 वर्षापासून आम्ही येतो इकडं. ही झाडं वगैरे आहेत त्यांना पाणी घालण्यासाठी. पण साहेबांनी जी मंदिराची ही केली, स्थापना केली, हे एकदम वेगळ्या आणि नावारूपाला येणारं हे आहे. आणि त्यामुळंच इथं क्षणभर विश्रांती हा साहेबांचा उपक्रम खूप छान. आणि त्यामुळे ह्या ट्रेकर लोकांना त्या इतकं त्यांनाही जोर आलंय की त्यांनी बघा तिकडे एक डॅम बांधायला घेतलं, छोटंसं म्हणजे बंधारा. आता इथे पण बांधणार आहे. पाणी हो. अडवण्यासाठी. ट्रेकर लोकांना ते मला स्वतः म्हणत असतात, तुमच्यामुळे म्हणे आमची एवढी इथं हे प्रगती झालेली आहे म्हणे. ते आम्ही इथं लोक झाडं बिडं लावायला उत्साह आलेले आहे त्यांना एकदम. आता आणि जोरात 5-1 हजार झाडं, आता 5,000च्या वरती झाडं आहेत आपल्याकडे आता इथे. हो. त्यांना पाणी घालण्यासाठी बरीच लोक येतात. आणि आमचा आदय हिल्स आणि ट्रेकर्स म्हणून ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये बरीच लोक आहेत आणि छोटे छोटे बांधले. त्या लोकांचे फोटो घ्या. ते बघा ते असे ते खडे आणतात इथे बंधारा बांधण्यासाठी. नेपाली लोक आहेत, नेपाली स्त्रिया आहेत. खूप वजन आणतात, भयंकर वजन आणतात. काही त्यांच्या वजनाच्या मला वाटतं 1.5 पटीने वजन त्या छोट्या छोट्या. बापरे. होय. ह्या एवढ्या गोणी भरून आणलेत. ह्या गोणी एकेकीने आणलेत त्या गोणी भरून. काय म्हणताय मग. आणि खालून तिकडनं चढायचं ते अवघड किती आहे. मोकळं चालणं आपल्याला शक्य नाही. मोकळं चालणं. आणि 2 ट्रक रेतीचा आणि ट्रक अख्खी ट्रक खडीची. बघा ना. बापरे. खरंच ह्या गोणी अशा आहेत बघ. एवढ्या किती थोडी खडी तिथे जागेवर कोण इतकं उचलत नाही जागेवर. काम करताना एवढी तितकी उचलत नाही. थोडे एक गमेल उचलतात. इथे खूप लोक ट्रॅकिंगला येतात, शिवशंभूचं दर्शन घेतात, क्षणभर विश्रांती करतात, नवीन नवीन झाडं लावतात आणि मग आपल्या वाटेने निघून जातात. हा दुसरा ट्रॅकर्सचा ग्रुप आलाय. शुद्धी करा, जल पिऊन घ्या. ओम केशवाय नमः. ओम नारायण माधवाय नमः. जल पिऊन घ्या. ओम केशवाय नमः. ओम श्री सूर्यनारायण भगवान की जय. ओम आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर. दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमस्तुते. सप्तास्वर रथमारूढं प्रचंड कशपात्मजं श्वेत पद्मधरं देवं तं सूर्य परिणमाम्यहम्. ओम श्री ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमिसुतो बुधस्य गुरुस्य शुक्रः शनि राहु केतु सर्वे ग्रहा शांतिकरा भवन्तु नः. ओम श्री महादेवा पशुपते श्री रुद्राय नमः. ओम ओम स्वस्ति नो इंद्रो विधसवा स्वस्ति पूखा विश्ववेदा स्वस्ति नक्षारु अर्चनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु पृद्धस्वा मरुत्रः पुरुषनिमात्रः शुभयामानो विद्येषु जग्मः अग्नि जीवामानवः सूर्य विष्णु अद्य ओम नमः परमात्मने श्री पुराण पुरुषोत्तमस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य श्री ब्रह्मणोहि द्वितीये प्रारब्धे श्री श्वेत वाराह कल्पे वैवस्त मन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे कलियुगे कलि प्रथम चरणे जम्बूदीपे भरतखंडे आर्यावर्तैक देशे. ओम श्री देवादिदेव महादेव पशुपते. हिमालय तु केदारं कृष्णे संच शिवालय एतान ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नरः सप्तजन्मोक्षमावृतः. ओम श्री महादेवाय पशुपते श्री रुद्राय नमः. हर हर महादेव की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव की जय. हर हर महादेव की जय. पुष्पांजलि समर्पयामि.
नाथ दिगंबरं करुणाकरं जगदीश्वरं जय शंभुनाथ दिगंबरं करुणाकरं जगदीश्वरं भवतारणं भयहारणं करुणाकरं जगदीश्वरं जय शंभुनाथ दिगंबरं करुणाकरं जगदीश्वरं मृगछाल अंग सुशोभितं करमाल दंड विराजितं मृगछाल अंग सुशोभितं करमाल दंड विराजितं यमकाल पास विमोचकं करुणाकरं जगदीश्वरं करुणाकरं जगदीश्वरं भवतारणं भयहारणं करुणाकरं जगदीश्वरं जय शंभुनाथ दिगंबरं करुणाकरं जगदीश्वरं ओम श्री महादेवाय पशुपते श्री वस्त्रं समर्पयामि सह ओम 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 नमः शिवाय महादेव पशुपते श्री रुद्राय नमः कारण त्रिनेत्र बिल्पत्राणी समर्पयामि 3 पत्ते का ले लीजिए 3 पत्ता का त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्र बिल्पत्राणी ओम श्री महादेव पशुपते श्री बिल्पत्राणी समर्पयामि श्री महादेवाय पशुपते नमः हर महादेव की जय भोलेनाथ महाराज की जय नमामि शमीशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेद स्वरूपं निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीयं चिदाकाशमाकाशवासं भजेऽहं निराकारमोङ्कारमूलं तुरीयं गिराज्ञानगोतीतमीशं गिरीशं करालं महाकालकालं कृपालं गुणागार संसार पारं नतुहं तुषाराद्रिसङ्काश गौरङ्गवीरं मनोभूतकोटि प्रभाश्री शरीरं स्फुरन्मालिकल्लोलिनी चारुगङ्गा लसत् बालेन्दुकण्ठे भुजङ्गा चलत्कुण्डलं शुभ्रनेत्रं विशालं प्रसन्नाननं भजामि प्रचण्डं प्रकृष्टं प्रगल्भं परेशं अखण्डं अजं भानुकोटि प्रकाशं रुद्राष्टकमिदं प्रोक्तं विप्रेण हरितोषय ये पठन्रा भक्ता ते का शंभु प्रसीदति ओम श्री महादेव पुष्पते श्री रुद्राय नमः हर हर महादेव की जय भोले भंडारीनाथ महाराज की जय ओम त्रिडे सरचंद्र गात्रं गुणानंद पात्रं त्रिनेत्रं पवित्रं धनेशस्य मित्रं अपर्णा कलत्रं चरित्रं विचित्रं शिवं शंकरं शंभुमीशानमीडे हरं सर्पहारं चिताभु विहारं भवं महादेव की जय पुष्पांजलि समर्पयामि भिक्षां देहि श्रीपालमन करी मातान्य प्रणिश्री नाना रत्न विचित्र भूषण करी हे मांबराडंबरी मुक्ताहार विलममान विलशोत्कुहांतरी काश्मीरा गुरुवासिता रुचि करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपालमन करी मातान्य प्रणिश्री कैलासाचल कंत्रालय करी गौरी उमाशंकरी पूर्णेश्वरी भिक्षां देहि हे माता भिक्षां देहि माता नैवेद्यं समर्पयामि वार्ता विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सेंदुराची कंठी धरके माळ मुक्ता फलांची जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्नाखचित भारात गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभतो घरा
झुंझुंटी नुपुरे चरणी गागविया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सगळा सोंडा वक्र तुंडा त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लवलवती विक्राळ ब्रह्मांडी माला विषेकंडे काळा त्रिनेत्री ज्वाला लावण्य शृंगार मस्तकी बाळा तेजनिया निर्मल वाहे जो जोडा जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओवाळू गोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांचा माळा दूतीचे श्रीकंठ नीला ऐसा शंकर शोभे उमावे बाळा जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओवाळू भावती ओवाळू तुकर गौरा जय देव केले त्यामागे अंचित हलन सापडले ते द्वासूरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओवाळू देव जय देव रामर फणीबद्दल सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखारी शतकोटीचे वेद वाचे उच्चारी रघुकुंडी रत्नाचा राम संतोरी जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओवाळू भावती ओवाळू जय देव कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धु च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव मोरया रे बप्पा मोरया रे बप्पा मोरया रे बप्पा मोरया रे बप्पा मोरया रे ओम श्री महादेव प्रसूते श्री हर महादेव की जय नमः पार्वती पते हर हर महादेव ओम गजान महाराज की जय मुंबा देवी माता की जय धरती माता की जय सब नदियाँ की जय सब तीर्थन की जय माता पिता गुरुजन की जय ओम श्री पनवेल के देवी देवता की जय शीतला माता की जय ग्राम देवी देवता की जय ओम श्री माता हर महादेव की जय हर हर महादेव की जय श्री वाघेश्वर शिव मंदिरवरचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. हे मंदिर भलेही 500 वर्ष जुनं नसेल, पेशवेकालीन नसेल, पण या मंदिरात प्रवेश केल्यानंतर आणि मंदिरातनं बाहेर पडल्यानंतर तुम्हाला जी जाणीव होते, तुम्हाला जो साक्षात्कार होतो, तो खूप काही सांगून जातो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि न चुकता सबस्क्राईब करा आणि खाली बेल आयकन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ येत राहतील. श्री स्वामी समर्थ.